मॅरेथॉन समजते. मॅरेथॉन होतं गेल्या महिन्यामध्ये, ग्रंथ वितरणाचा विशेष कार्यक्रम. पण सर्वांनी भाग घेतला असेलच त्या कार्यक्रमामध्ये. व्यासप्रसाद आश्रितवान, पाठीमागच्या महिन्यामध्ये व्यासदेवानी काय केलं, त्यांना प्रसाद प्राप्त झाला. अहम परम गुह्य गोपनीय गोष्टी व्यासदेवांच्या कृपेनं मला ऐकायला भेटल्या. असं कोण म्हणाले? संजय उवाच. संजय म्हणाले. ते बसलेले होते हस्तिनापुरामध्ये आणि कृष्ण अर्जुनांचा संवाद चालू होता कुरुक्षेत्रामध्ये. अंतर बरंच, जसं इथून पंढरपूर त्याहूनही थोडं अधिक दूरच अंतरावरती असलेली दोन ठिकाणं. हस्तिनापूर गंगेच्या काठावरती, कुरुक्षेत्र हरियाणामध्ये. हरियाणा जिथे हरी आले, हरीचं येणं झालं ज्या ठिकाणी, त्या राज्याचं नाव आहे हरियाणा. हरी का आना, हरियाणा. त्यामध्ये कुरुक्षेत्र. तेव्हा हस्तिनापूरमध्ये बसून त्यांनी दूर अंतरावरती होणारा संवाद ते ऐकू शकले संजय. आणि हे सर्व शक्य झालं व्यासप्रसादात श्रुतवान, व्यासदेवाच्या कृपेनं. अर्थात कुरुक्षेत्रापासून सोलापूर दूर आहे, आणखी दूर झाला. हे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं ही दुरी, बरंच अंतर. भूगोलावरती सोलापूर कुठे तर कुरुक्षेत्र कुठे, हे एक अंतर. दुसरं अंतर, कुरुक्षेत्रामध्ये संवाद चालूच होता आणि संजय त्याच वेळी ते ऐकत होते. संवाद चालू होता ते आणि त्याच वेळी ते ऐकत होते. पण आता आपण इथे बसलोय सोलापुरामध्ये, अंतरही दूर, 1000-1500 किलोमीटर. आणि आणखी एक अंतर, काळाचं अंतर. 5000 वर्ष होऊन गेली. 5000 वर्षापूर्वीची ही गोष्ट, फक्त गोष्टच नव्हे तर हा इतिहास, हा ऐतिहासिक संवाद आपणालाही ऐकायला भेटतोय. अंतर दूर आहे, काळ बराच होऊन गेला. बरीच जुन्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये कृष्ण म्हणाले, श्री भगवान उवाच, श्री अर्जुन उवाच. पण तो संवाद आपण आजही ऐकू शकतो. हेही व्यासप्रसादात, ही व्यासदेवांची कृपा. संजयवरती कृपा झाली. संजयला जे धृतराष्ट्रांचे सचिव होते, ते धृतराष्ट्रांच्या बरोबरच राहायचे, मदत करायचे वेगळ्या वेगळ्या प्रकारची धृतराष्ट्रांना. तेव्हा तो संवादी ऐकवला. आणि जे काय होत होतं कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः पांडवश्चैव किं कुर्वत संजय. तशी भगवद्गीतेची सुरुवात धृतराष्ट्रांच्या वचनापासून होते. नाव याचं भगवद्गीता, म्हणजे भगवंताचं गीत, सॉन्ग ऑफ गॉड. पण पहिलं वचन धृतराष्ट्राचं आहे. आणि अर्थात सुदैवानं एकच वचन आहे त्यांचं. त्यांनी फक्त चौकशी केली, त्यांची मुलं आणि माझी मुलं, पांडूचे पुत्र आणि माझे पुत्र एकत्र झाले तिथे कुरुक्षेत्रामध्ये. किम कुर्वत संजय, हे संजय सांग, काय करतायत सांग. म्हणजे कोण जिंकतोय, कोण हारतोय, हे युद्धामध्ये काय होतंय, तर हार नाही तर जीत. या व्यासदेवांना, संजयना व्यासदेवाने विशेष कृपा केली, विशेष दृष्टी दिली, दूरदर्शनाची दृष्टी दिली. ते दृश्य दूर होतं, कित्येक शेकडो किलोमीटर दूर कुरुक्षेत्र, तिथलं दृश्य त्यांना हस्तिनापूरमध्ये ते पाहू शकत होते. अशी दृष्टी दिली. हे याला संजय म्हणतात व्यासप्रसादात दृष्टवान श्रुतवान. पाहूही शकलो आणि ऐकूही शकलो. हे सर्व शक्य झालं व्यासप्रसादात श्रुतवान. आणि आपणही ऐकू शकतोय, आज ही भगवद्गीता वाचू शकतोय. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् मयाच्युत. हे जे आपण वाचू शकतोय, आणि ज्यावेळी वाचतो त्यावेळी आपण ऐकू शकतो. वाचतोय म्हणजेच काय करतो आपण? वाचतो म्हणजे ऐकतो. वाचणं म्हणजे ऐकणं. कोणीतरी काय तर लिहिलेला संवाद, समाचार, संदेश आपण वाचतो म्हणजेच आपण ऐकतो, स्वतःला ऐकवतो तो. किंवा अर्जुन जे म्हणाले, स्थितोस्मी गत संदेहा
करिष्ये वचनम तव. तेव्हा हे वचन अर्जुनाचं आहे. अर्जुन त्या कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये जो काही काळ लागला त्या संवादाला, किती काळात किती वेळात भगवद्गीता सांगितली भगवंताने, 45-44 मिनिटं म्हणे म्हणतात. असं ऐकण्यात येत आहे की 45 मिनिटं, जास्तीत जास्त तास, त्याहून जास्त वेळ लागला नसावा या संवादाला. तेव्हा या संवादातलं हा जो संवाद आहे तो संजयही ऐकू शकला त्यावेळी, आणि यावेळी आज सुद्धा आपण तो संवाद ऐकू शकतो. हे कसं शक्य आहे? व्यासप्रसादात. आपणही म्हणू शकतो व्यासप्रसादात श्रुतवान. श्रील व्यासदेवानी कृपा केली आणि महाभारत ही लिहिला. त्या महाभारतामध्येच भगवद्गीतेचा समावेश केला. महाभारताचं युद्ध, आणि फक्त महाभारतामध्ये युद्धाचंच वर्णन नाही, तो काळ, युद्धाच्या अगोदर, युद्धाच्या वेळचं वर्णन, युद्धानंतर काय घडामोडी घडल्या, या सर्वांचं वर्णन महाभारतामध्ये. महाभारत हा इतिहास आहे, हिस्ट्री. व्यासदेवानी इतिहास लिहिला आणि त्या इतिहासामध्ये कुरुक्षेत्राचं युद्ध आणि त्या युद्धामधला हा संवाद, भगवद्गीता, त्याचाही समावेश केला. आणि आजही आपण तो संवाद वाचू शकतो, ऐकू शकतो. आणि हे सर्व काय कशानं शक्य झालं? व्यासप्रसादात श्रुतवान. व्यासदेवांच्या कृपेनं हे सर्व शक्य आजही आपणाला होत आहे. आणि त्याशिवाय व्यासदेवांच्याच परंपरेमध्ये, व्यासदेवांची परंपरा, त्या परंपरेमध्ये आपण परंपरेमध्ये येणाऱ्या आचार्यांकडून, गुरुजनांकडून ही भगवद्गीता आजही आपण ऐकू आणि समजून घेऊ शकतो. अशी व्यवस्था भगवंतांनी, श्रील व्यासदेव भगवंताचे साक्तावेश अवतार आहेत, त्यांनी अशी रचना केली, व्यवस्था करून ठेवलेली आहे. म्हणून आपण त्यांचे सदैव ऋणी आहोत. श्रील व्यासदेव की. ही श्रीकृष्णांची व्यवस्था. श्रीकृष्णच बनले व्यासदेव आणि या आपला संवाद त्यांनी जपून ठेवला, याचं लिखाण केलं, लिहिला. आणि एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः. असं श्रीकृष्ण म्हणाले, मी भगवद्गीता आज सांगतोय तुला अर्जुना, पण ही भगवद्गीता यापूर्वी मी सांगितलेली होती, असं श्रीकृष्ण म्हणतात. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम. प्रोक्तवान, मी पूर्वी सांगितलेली होती. विवस्वान मनवे प्राह, मी मनूला सांगितली, मनूनी इक्ष्वाकुला सांगितली. एवं परंपरा प्राप्तम इक्ष्वाकवे ब्रवीत. मनवे मनवे इक्ष्वाकवे ब्रवीत. मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत. विवस्वान मनवे प्राह, मी विवस्वानला सांगितली, विवस्वानने मनूला सांगितली, मनूने इक्ष्वाकुला सांगितले. एवं परंपरा प्राप्तम. अशा प्रकारे ही भगवद्गीता परंपरेमध्ये सांगितली जाते, सांगितली जात आहे. किंवा तीच भगवद्गीता मी आणखी एकदा, जी विवस्वानला सांगितलेली होती, ती आज सांगतोय मी पुन्हा एकदा. काळाच्या ओघामध्ये सकालेन महता योगो नष्टः परंतपः. काळाच्या ओघामध्ये थोडं हे ज्ञान झाकाळलं जातं, काही धूळ काय तर माखलं जातं. म्हणून परत आणखी एकदा त्याच प्राचीन गीतेला, ज्ञानाला मी पुन्हा तुला सांगतोय. तुलाच काय सांगतोय? भक्तोसी मे सखा चैती तदही रहस्य उत्तमम. तू माझा मित्र आहेस, तू माझा कोण आहेस? भक्त आहेस. म्हणून हे ज्ञान तुला मी आज सांगतोय अर्जुना, असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. तेव्हा आपणही आपल्या सर्वांवरती भगवंताची विशेष कृपा, बरं का. तुम्हाला माहिती आहे की नाही, भगवंतांनी आपणाला निवडलेलं आहे. भगवंताने आपली निवड केली, गौर हरी हो, आणि आपणाला इथं पोहोचवलं. येथे चालली भगवंताची चर्चा, भगवद्गीतेची चर्चा. याच वेळी सोलापूरमध्ये किती चर्चा चालू असतील. घरोघरी चर्चा, घरोघरी संवाद. जय राज दामोदर खे. इथे आपण संवादाच्या गोष्टी करतोय. यावेळी किती संवाद चालू असतील सोलापुरामध्ये. जेवढ्या जणांचे मोबाईल आहेत, मोबाईलवरती काय होतं? संवाद,
डायलॉग चालू असतात, रात्रंदिवस डायलॉग. आणि आजकाल फोन थोडे स्वस्त झाले, चीप. फोन ही चीप, मग टॉक ही चीप. चीप म्हणजे हलकं किंवा हलकट, त्यामध्ये हलकटपणा आहे. चीप फोन, रेट चीप झाले, टॉक ही चीप. म्हणजे काय काय महत्व आहे त्यामध्ये? दम नाही, काही तथ्य नाही, काही सत्य नाही. संवाद चालू आहे, लोक बोलत आहेत, बोलणं बंद नाही. सर्वत्र बाजारामध्ये बोलणे, कोर्ट कचेरीमध्ये संवाद, शाळा कॉलेजमध्ये संवाद चालू आहे, घरोघरी दारोदारी सर्वत्र बोलत आहेत लोक, संवाद चालू आहे. पण काय किंमत त्या संवादाची? त्या संवादाचे 4 टॉपिक असतात असं आपण म्हणू शकतो. त्या संवादाचा एक टॉपिक आहार. आहार खाण्यापिण्याविषयी, आहार निद्रा झोपण्याविषयी, झोपण्याची तयारी, झोपण्यासाठी बिछाना, खरेदी विक्री, त्याचं प्रोडक्शन. आहार निद्रा भय, वाचव प्लीज हेल्प, किंवा पोलिसाला फोन करतात आणि फोन, डॉक्टरला फोन, प्लीज डॉक्टर, प्लीज फ्रेंड, प्लीज नेबर, मित्रा, शेजाऱ्या, भयापासून मुक्तीसाठी आपण कोणाला आवाहन करतो. किंवा आहार निद्रा भय आणि मैथून, मैथुनाविषयीचे संवाद, मैथुना संबंधित संवाद, हा मोठा संवाद. त्यामुळे या 4 गोष्टीमध्ये सर्व कव्हर होत आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. जगातला जो प्रत्येक संवाद आहे त्या संवादाचा संबंध आहाराशी. काय घ्याल म्हणे, चाललंच संवाद चालूच असतात. मॉस्कोहून दिल्लीला येताना एअर होस्ट म्हणाला, स्वामीजी क्या लोगे, फिश और चिकन? स्वामीजींना 2च चॉईसेस, तिसरी चॉईस नव्हती. काय घ्याल म्हणे आपण, मुर्गी पाहिजे की मासे पाहिजे? बोला स्वामीजी बोला. कमीत कमी इंडियन एअरलाईनमध्ये विचारतात, व्हेज और नॉन व्हेज? स्वामीजी क्या लोगे, व्हेज और नॉन व्हेज? कमीत कमी व्हेजचा प्रस्ताव तर मांडतात, पण इंटरनॅशनल एअरलाईनमध्ये चिकन और फिश. तो संवाद झाला, काय घ्या, हे पाहिजे, ते पाहिजे. किंवा त्या फ्लाईटमध्ये मी येत असताना माझ्या जवळ एक कुटुंब बसलेलं होतं, एक माताजी बसलेली होती, वयस्कर, तिची मुलगी बसलेली होती. तेव्हा एकीनं खाल्ली चिकन खाल्ली, दुसरीनं आपलं मास्याने पोट भरलं, पोट भरून मासे खाल्ले, आणि कोंबडी दुसरीनं खाल्ली. एकाच्या पोटामध्ये कोंबडी, दुसरीच्या पोटामध्ये मासे. पोट ज्यावेळी भरलं त्यांचं, ती मोठी माताजी मला म्हणाले, महाराज हात देखते हो. थोडी इंडियन होती, इंडियन ओरिजिनची माताजी होती. तिला पोट भरल्यानंतर माताजीने विचारते, हात पाहता का तुम्ही? मला थोडा राग आलेला होता की एक तर माझ्या शेजारीच बसून पोट भरून कोंबडी खाल्ली, मासे खाल्ले, फुकट महाराज जवळच बसलेत. उत्तर नाही दिलं सुरुवातीला, पण आणखी एकदा विचारलं तर मग मी उत्तर तयार ठेवलेलं होतं. मी सांगणार होतं की तू कोंबडी खाल्लीस तर पुढच्या जन्मात तू कोंबडी होणार. सोपं उत्तर आहे. भविष्य हात बघायचं म्हणजे काय, माझं भविष्य सांगा, माझं. आणि त्यानं मासे खाल्ले, मासे होणार. सोपं आहे. तेव्हा संवाद, तर अशा प्रकारचे संवाद, आहारासंबंधी कितीतरी संवाद, पोल्ट्री फार्म, तिथून मग त्याचं ट्रान्सपोर्टेशन, त्यानंतर पुढे कटिंग, कुकिंग, सर्विंग, इटिंग, बऱ्याच पार्ट्या त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, त्यांचा समावेश असतो. आणि प्रत्येक स्तरावरती संवाद चालू असतात. अशा संवादाने सहस्रशः, सुखदेव गोस्वामी म्हणाले तसे, या जगामध्ये असे शेकडो हजारो टॉपिक्स संवादासाठी, पण त्यांचा संबंध, त्या संवादाचा संबंध भगवंताशी नसतो. तेव्हा आता ज्यावेळी आपण इथे एकत्रित झालो तेव्हा तो संवाद बंद आहे. आपण त्या संवादाचा अंग नाही, आणि आपण एका दिव्य संवादाविषयी,
एक अलौकिक संवाद, श्रीकृष्ण अर्जुन संवाद, शाश्वत संवाद, तो जर संवाद आपण ऐकला आणि समजून घेतला तर मग आपणाला या जगातल्या संवादामध्ये भाग घेण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच आपण भाग्यवान आणि म्हणू शकतो की भगवंताची विशेष कृपा म्हणून आम्हाला त्यांच्या दरबारामध्ये भगवंत घेऊन येत आहेत आणि आपला संवाद ऐकवत आहेत. त्यांच्याविषयीच्या काही गोष्टी आमच्या कानावरती पडत आहेत, अर्थात कानापासून त्या कुठेपर्यंत पोहोचवायच्या, हृदयापर्यंत जरूर पोहोचवायला हव्यात, नाहीतर इकडून तिकडून जाई वारे. नळी फुंकिली सोनारे, काय होतं, इकडून तिकडून जाई वारे. एका कानातून आतमध्ये दुसऱ्या कानातून आउट, असं न करता, असं करू नये. तर जगातला हलकट संवाद असेल तर आपण कानामध्ये काही कारणास्तव जर प्रवेश केला तर दुसऱ्या कानातून झटकन आपण आउट करू शकतो, करायला हवा. पण भगवंताविषयीचा संवाद, भगवंताविषयीच्या वार्ता कथा त्या हृदयापर्यंत आपण पोहोचवायला हव्यात, हृदयंगम त्या करायला हव्यात, त्या गोष्टी आपण पचवायला हव्यात. त्या गोष्टी, त्या कथा, त्या लीला, ते नाव आपली संपत्ती आपण बनवायला हवी. तेव्हा हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे. ही कृष्ण भावनेची संधी आपणाला या जीवनामध्ये लाभलेली आहे. ही संधी फार दुर्लभम मानसम जन्म, दुर्लभ, फार दुर्लभ. ध्रुवमपि अर्थदम, अध्रुवमपि अर्थदम, प्रल्हाद महाराज म्हणाले. हे जीवन तसं अध्रुवम आहे, म्हणजे बरीचशी अनिश्चितता यामध्ये आहे, क्षणभंगूर आहे, हे आहे ते आहे, अध्रुवम आहे. असं असतानाही ते अर्थदम, काय अर्थपूर्ण आहे. हे मनुष्य जीवन अर्थपूर्ण आहे, काहीतरी विशेष प्राप्तीसाठी हे मनुष्य जीवन आहे. फार दुर्लभ आहे. किती दुर्लभ म्हणे, किती दुर्लभ. समुद्रामध्ये समजा का, मोठ्या समुद्रामध्ये, पॅसिफिक महासागर, सर्वात मोठा सागर पॅसिफिक ओशन, त्या समुद्रामध्ये समजा एक कासव आहे आणि त्या समुद्रामध्ये पाण्यावरती कुठेतरी त्या समुद्रामध्ये एक आहे, लाकडाची एक फळी आहे. त्या लाकडाच्या फळीला एक छिद्र आहे. तेव्हा एकच कासव आहे त्या मोठ्या समुद्रामध्ये आणि एकच फळी आहे ज्या फळीला एक छेद आहे. तेव्हा किती चान्सेस आहेत तर कासवानं त्या फळीमधलं जे छेद आहे त्यातून तोंड बाहेर काढणं. इतर ठिकाणी कुठेही ते तोंड काढू शकतं, पण त्यानं त्या फळीतूनच, त्या फळीची आणि त्या कासवाची एक फळी अशी फेकून दिली कुठे जर, ते कासव कुठे तर आहे तळाला, त्या दोघांची गाठभेट होणं, त्या फळीची गाठभेट या कासवाशी, जेणेकरून ते कासव त्या छिद्रातून, त्या होलमधून आपलं तोंड वरती काढू शकतं. समजा जवळ जरी आलं तर लाटा आहे, तेव्हा ते तोंड त्याचं त्या फळीच्या छिद्रातून बाहेर वरती निघणं किती दुर्मिळ शक्यता आहे की नाही. फार रेअर, अति दुर्मिळ शक्यता. तशीच शक्यता आपली ही भगवंताच्या भक्तांच्या संपर्कामध्ये येण्याची आहे. त्याहून अधिक मोठा सागर आहे, त्या पॅसिफिक महासागरापेक्षाही मोठा सागर, त्या सागराचं नाव भवसागर. आणि भवसागर तो पॅसिफिक महासागर तर पृथ्वी लिमिटेड आहे, पृथ्वीवरती आहे. पण हा भवसागर हे सर्व ब्रह्मांड जे आहे, हे सर्व मृत्यूलोक, पाताळलोक, हे लोक, ते लोक, 14 भुवन, सर्व मिळून भवसागर हे ब्रह्मांड, आणखी ब्रह्मांड आहेत, हे सर्व मिळून भवसागर. आणि त्यामध्ये आपण फसलोय, बुडून काय करतोय, वरती येतोय, खाली जातोय, एरझाऱ्या घालतोय. आणि आपण काही आकाराने मोठे नाही. आपला आकार, आपण म्हणाल माझा आकार मी 5 फूट 6 इंच आहे, तर तुमच्या शरीराचा आकार झाला, पण तुमचा आकार वेगळा आहे.
तुम्ही अगदी लहान आकाराचे आपण आहोत. आपला आकार म्हणजे आत्म्याचा आकार. आत्मा किती मोठा किंवा लांब रुंद आहे माहिती आहे का? केसाचा एक भाग घ्यायचा म्हणे, टोक घेतलं नाही, दिसतंय का? हा, खरं सांगायचं. केशाग्र शतभागस्य शतधा असं ना. केसाचा एक अग्रभाग तो घ्यायचा, त्याचे 100 तुकडे करायचे. केले, त्यातला एक तुकडा घ्या आणि त्याचे 100 तुकडे करा आणि त्यातला एक तुकडा उचला. तेवढ्या लांबी रुंदीचे आपण. आत्म्याची लांबी रुंदी शास्त्रामध्ये असे सांगितले. तेव्हा कुठे आपण एवढे अतिसूक्ष्म, एवढे आपण अतिसूक्ष्म आहोत की या मायक्रोस्कोप मधून सुद्धा आपण दिसू शकत नाही. डॉक्टरला जीवजंतू दिसतात, पण डॉक्टरने अद्याप आत्मा नाही पाहिला. सर्व शरीर फाडून पाहिलं त्याने. हे फाडतायत, ते फाडतायत, ते पाहतायत, अभ्यास करतायत, पण त्यांना अद्याप आत्मा नाही दिसला. एवढा सूक्ष्म आत्मा, अतिसूक्ष्म. तेव्हा आपण एवढे अतिसूक्ष्म आणि तेव्हा तो आपला आकार आणि हा भवसागर किती विशाल, ची लांबी रुंदी अफाट आणि सखोल आणि उंच्या उंच. किंवा अशा भवसागरातून निघून आत्म्याचा संपर्क कोणा भक्ताशी, वैष्णवाशी होणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज. त्या ब्रह्मांडामध्ये भ्रमण करत 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 नाना योनी फिरे, नाना योनीमध्ये भ्रमण करत करत सरते शेवटी हे मनुष्य जीवन प्राप्त. आणि त्या सर्व मनुष्यामध्ये काही सभ्य माणसं, काही असभ्य. असभ्यांचा काही संबंधच नाही धर्माशी आणि भगवंताशी, शास्त्राशी. त्यामध्ये जे सभ्य आहेत, काही टक्केवारी सभ्यांची आहे, त्यामध्येही बरेचसे कर्मी आहेत. कर्मी, आपल्या कर्माचं फळ जे स्वतःच भोगू इच्छित आहेत, अशांना कर्मी म्हणतात. अशा कर्म्यामध्ये काही तर नास्तिक कर्मी असतात, नास्तिक असतात. काही धार्मिक असतात जरूर, पण ते असतात कर्मी. त्यांना आपल्या कर्माचं फळ भोगायचं असतं. म्हणून ती काही देवी देवतांची मदत घेतात, नवस करतात, संकल्प घेतात. मी नारळ फोडेन म्हणे, असं झालं तर मी नारळ फोडेन. जे माझ्या कांक्षंता कर्मना सिद्धीम भजनते इह देवता. ही जी मंडळी, देवताचे जे पुजारी आहेत, त्याच्या आशा आकांक्षा असतात आणि त्याची पूर्ती करतात. देवी देवता पूर्ती करतात, पण त्या आशा आकांक्षेमध्ये भक्ती नसते, प्रेम नसतं. आता त्यांना माहितीच नाही, भगवंतापर्यंत पोहोचलेच नाही अद्याप ते. काही लोक मोठ्या मोठ्या माणसांना मानतात, या पृथ्वीच्या पाठीवरची अधिक श्रीमंत, अधिक असा, अधिक तसा, अधिक पदवीधर, अधिक अधिक असा मोठा कोणी श्रेष्ठ मान्यवर, त्यांना मानतात, त्यांची मदत घेतात. अशी एक मंडळी. आणि त्यानंतर त्यांच्यापेक्षाही जे देवता आहे, देवी देवता 33 कोटी, त्या देवी देवतेपर्यंत पोहोचतात. ते त्यांची पूजा अर्चना करतात, यज्ञ करतात, नवस करतात, हे करतात, ते करतात, कर्मकांड करतात. पण त्याचा उद्देश असतो काहीतर भेटावं आपल्याला, काहीतर पदरात पडावं, आपल्या पदरात पडावं. तेव्हा हे कर्मी मंडळी झाली. देवताचे पुजारी कर्मी, त्यामध्ये भक्ती प्रेम याचा गंधही लवलेशी नाही. हे प्रल्हाद महाराजा, प्रल्हाद, हे भक्त प्रल्हाद, वर माग ना, वर माग. भगवंत म्हणाले. नरसिंहदेव भगवंत खांबातून निघाले आणि काय स्तुती वगैरे झाली, सर्व काही झाल्यानंतर नरसिंह भगवंत म्हणाले, हे प्रल्हाद, वर माग ना, वर माग. माझ्यासारखं कोणी असतं तर झटकन त्याने लिस्ट काढली असते समोर. एवढी संधी. वरदराज भगवंत म्हणतात वर माग. पण प्रल्हाद महाराज म्हणाले, म्हणूनच ते प्रल्हाद झाले. प्रल्हाद य आशीष, ही आशा असते, काहीतरी आशीष, काहीतरी बक्षीस, आशीर्वाद हे ते प्राप्त व्हावं म्हणून जे आपली आराधना, पूजा अर्चना, यज्ञ, तंत्र मंत्र जे करतायत, य आशीष ते आशा असते. न स भृत्य,
ते आपले सेवक नाही, ते आपले भक्त नाहीत. भगवंता सवय वणिक, ते वाणी आहेत. ते तर आपल्याशी व्यापार करत आहेत. मला आपल्याशी व्यापार नाही करायचा, मी आपला सेवक आहे. पण आपण जर मला वरदान देऊच इच्छित असाल तर असं करा की जेणेकरून माझ्यामध्ये कोणती इच्छाच राहू नये. मला कामनेतून मुक्त करा, मला इच्छेतून मुक्त करा, माझी कोणती इच्छा राहू नये. अकिंचन गोचरः असं भगवंताची ख्याती आहे. भगवंत त्यांना प्राप्त होतो ज्यांना या जगातलं काही नको असतं, त्यांच्यासाठी भगवंता. नमो अकिंचन वित्ताय असं म्हणतात. आणि जे अकिंचन आहे, जे निष्किंचन आहेत, ज्यांना या जगातलं कोणतीच गोष्ट नको असते, नसते किंवा असले तरी नको असते, त्यांचं वित्त, त्यांची संपत्ती स्वतः भगवंत बनतात. त्यांच्यात दुसरं काही नाही, दुसरं काही नकोही आहे त्यांना, त्यांची संपत्ती स्वतः भगवंत बनतात. नमो अकिंचन वित्ताय. तेव्हा करोडो कर्म्यामध्ये एखादा ज्ञानी, ज्ञानकांड आणि अशा बऱ्याचशा हजारो कोट्यावधी ज्ञानी, ब्रह्मज्ञानी, त्यांना भगवंताचं ज्ञान नाही, ब्रह्मज्ञान आहे. आता यासाठी समजून घ्यायला हवं काय फरक, काय ब्रह्म आणि भगवंतामध्ये काय फरक. तर ब्रह्म म्हणजे भगवंताचा प्रकाश, भगवंताची ज्योती, भगवंतापासून निघणारी ज्योती, किंवा निर्गुण निराकार ज्याला म्हणतात, अद्वैतवाद ज्याला म्हणतात. अशा गोष्टीचं ज्ञान बऱ्याच लोकांना असतं. भारतभर हिंदू धर्मामध्ये सर्वत्र असा निर्गुण निराकाराच्या अद्वैतवादाच्या गोष्टी करणारे पुष्कळ आहेत. त्यांना ज्ञानी म्हणलं जातं. पण ते भक्त नसतात. ते ज्ञानी असतात पण ते भक्त नसतात, किंवा त्यांचं ज्ञान थोडं अपुरं पडतं, अद्याप ज्ञानाचा अभाव आहे. खरं ज्यावेळी ज्ञान प्राप्त होईल तो व्यक्ती मग ज्ञानवान माम प्रपद्यते, मग तो भगवंताची शरण घेतो. शास्त्रातलं, धर्मातलं असं काही ज्ञान आहे जे ज्ञान आपल्याला भगवंतापासून दूर ठेवतं. भगवंतापासून म्हणजे कृष्णापासून, कृष्णाच्या रूपापासून, कृष्णाच्या लीला, कृष्णाचं धाम, कृष्णाचं सौंदर्य यापासून दूर ठेवणारे काही लोक आहेत, काही प्रचारक आहेत, काही धार्मिक आहेत, काही असे धार्मिक ग्रंथ आहेत. ते स्वतःला ज्ञानी म्हणवतात, आम्ही ज्ञानी आहोत. कोपी नवंत खलु भाग्यवंत सदा रमंतः वेदांत वाक्येषु सदा रमंतः. आम्ही किती भाग्यवान म्हणे, बनारसचे आम्ही पंडित, आम्ही काय करतो, आणि वैराग्यवाणी आम्ही पहा, फक्त आम्ही लंगोटच धारण करतो, जास्त काय आवश्यकता वगैरे नाही. आणि आम्ही रडतो वेदांत वाक्येषु सदा रमंतः, वेदांत वाक्यामध्ये आम्ही रमतो, बस क्लीन होतो, ज्योतीमध्ये ज्योत मिळवतो आपली. भगवंतापासून आम्ही भगवंतच होतो. भगवान, मी भगवंत आहे, आपणालाही भगवंत आम्ही बनवू शकतो. बस आमच्याकडून एक विशेष मंत्र घ्या, आपणही भगवान बनाल. अशी फसवणूक फार होते धर्माच्या क्षेत्रामध्ये. हा फलाना भगवंतो भगवंतो भगवंत. कल्कीचा अवतार झाला, तुम्हाला समजलं की नाही? कल्की अवतार प्रकट झालेला आहे, पत्नीला घेऊन आला तो. आम्ही कुठे होतो, आंध्र प्रदेशामध्ये, तेव्हा आमच्या मंदिराच्या जवळच तो कल्की अवतार आलेला होता. तो कल्की अवतार एवढा अडाणी, त्याला केव्हा प्रकट व्हायचं तेही माहिती नाही. किंवा अडाणी, दुसऱ्या अडाणी लोकांचा तो अडाणी फसवणूक करू शकेल. पण जे त्यांना शास्त्राचं ज्ञान आहे, भागवतमध्ये वर्णन आहे, कपिल भगवंत कसे दिसणार, केव्हा प्रकट होणार, त्यांच्या आईवडिलांचं नाव, गाव काय, पत्ता, आणि कलियुगाच्या शेवटी कल्की अवतार होणार आहे. तेव्हा कोणी जर प्रकट झाला तर थप्पड मारून बाहेर करू शकतात. पहा इथे लवकर आला तू आली, वाच तू, नंतर ये, नंतर भेटू, फिर मिलाएंगे. तेव्हा असे काही स्वस्त भगवान, त्यांची भारतामध्ये काही गर्दी कमी नाही. गल्ली बोळातून फिरतायत भगवान. हा भगवान, आजचा स्वामी, उद्याचा नारायण, स्वामी नारायणाला स्वामीनारायण. काही कर्मी आहेत तर काही ज्ञानी आहेत. कर्मकांड, ज्ञानकांड, केवल विषेर भान. आज ज्ञानकांडाचा
ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी, अद्वैताच्या गोष्टी, ही मंडळी कृष्णापराधी, मायावादी, यालाच अद्वैतवाद्यांना, निराकारवाद्यांना मायावाद असा एक शब्दाचा प्रयोग झालेला आहे. मायावादी, माया निर्माण करतात. मायावादी कृष्णापराध, हे मायावादी कृष्णाच्या चरणी अपराध करतात, भगवंताच्या चरणी अपराध करतात. भगवंतामध्ये आपलं मन स्थिर होऊ देत नाहीत. दुसऱ्यांचंही भगवंताच्या ध्यानामध्ये, रूपामध्ये, भगवंताचं रूप नाही म्हणे, नाही ते शाश्वत नाही. भगवंताचं रूपही शाश्वत नाही. काही काळासाठी भगवंत रूप धारण करतात. नमाम दुष्कृतनो मूढा, त्यांना भगवंत म्हणतात. नमाम दुष्कृतनो मूढा प्रपद्यन्ते नराधम, असे नर आधम भगवंताचे नाही. त्या थोडा मायया अपरित ज्ञान, माया त्यांचं ज्ञान चोरते. ते शुद्ध कर्मी झाले, शुद्ध ज्ञानी झाले. म्हणजे तथाकथित जे ज्ञानी आहेत ते भगवंताच्या रूपाचा विरोध करतात, भगवंताच्या नावाचा विरोध करतात. त्यांना भगवंताचं नाव नाही आवडत, भगवंताचं सौंदर्य नाही आवडत. त्यांना स्वतःच भगवंत होणं आवडत आहे. आपण भगवंत, मी काही कमी आहे का, मीच होणार भगवंत. आणि अशा प्रकारे ते अहंकारी बनतो, अहंकार वाढतो. लास्ट नेअर ऑफ माया, प्रभुपाद. मायावादी एक प्रकारच्या विशेष मायेनं प्रभावित होतात आणि भक्तांचा आणि भक्तीचा ते विरोध करतात. ते कर्मी, ज्ञानी, काही योगी असतात, ध्यान करणारे, आणि त्या सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समयुक्त तमो मतः. भगवंताने गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग या योगांची चर्चा केली 3ऱ्या, 4थ्या, 5व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये. आणि 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत काय म्हणाले, या सर्व योग्यामध्ये कोणता योगी श्रेष्ठ? भक्तियोगी श्रेष्ठ, जो भगवंताला मानतो, जाणतो, त्यांची आराधना करतो, भक्ती करतो. तशी भक्ती, अशा भगवंताचा ध्यान आणि आचार आणि प्रचार आणि गुणगान, जारे दाखो त्यारे कहो, कृष्ण उपदेश या हरे कृष्ण आंदोलन जे आहे, हे टॉपमोस्ट जी योग पद्धती आहे भक्ती योगाची. ज्या भक्ती योगानं भगवंत प्राप्ती, स्वर्ग प्राप्ती ही काही शहाणपणाची नाही. म्हणजे कर्म्यांना स्वर्ग प्राप्त होतो, जे ज्ञानी आहे त्यांना ब्रह्म प्राप्त होतं, पण जे भक्त आहे त्यांना भगवंत प्राप्त, जगाच्या पलीकडं, या भौतिक जगाच्या पलीकडं तो तरुण जातो. तेव्हा या चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनाच्या संपर्कामध्ये येणं हे दुर्लभ. एक तर लोक धार्मिकच नाहीत, नास्तिकच आहेत, पण जे आस्तिक आहेत त्यांच्यामध्येही या कलियुगामध्ये विशेष करून फार मोठ्या अडचणी, फार मोठा गोंधळ, फार मोठा संभ्रम, शंका, कुशंका, बरे गुमराही, ठगाई, फसवणूक, या सर्व परिस्थितीमध्ये श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचं आंदोलन भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपादांनी स्थापन करून जे टॉपमोस्ट सर्वोच्च जे सिद्धांत आहेत, भगवान, भक्ती, भक्त हे शिकवले, त्याची स्थापना करण्याच्या उद्देशानं धर्मसंस्थापनार्थाय आपण सर्व भाग्यवान आणि आपल्या सर्वांची निवड भगवंताने केलेली आहे. पर्सनली सिलेक्टेड. या भवसागरातून एक जीवाला उचलून इथं पोहोचवलं, इथं जोडतायत, या परंपरेशी आपला संबंध स्थापित करतायत. तेव्हा या कडीला पकडून मजबूत धरा, हातामध्ये धारण करा, तो आलिंगन द्या या परंपरेला, या सर्व गोष्टींना. आणि याच्याच अंतर्गत आपले आराध्य देव सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणीला, ही जी भक्ती आहे. विठोबा, आज सकाळी चर्चा चालूच होत्या, बरेच बा आहेत. हा बा, तो बा, मसोबा, तो बा, खंडोबा, हा बा, बाच बा, म्हणजे सर्वांचा बा विठोबा. हे समजून घ्या. आज विषय आजच्या चर्चेचा आहे. या विठोबाची शरण घ्या, विठोबाची आराधना. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण, द्वारकाधीश, रुक्मिणी, विठ्ठल, रुक्मिणी. मोठ्या मोठ्या एकादशीमध्ये, प्रत्येक मोठ्या एकादशीमध्ये एक इस्कॉनचं मंदिर दिंडी घेऊन
जाऊ लागलेला आहे गेल्या 10-15 वर्षापासून. आषाढी एकादशी पुणेकरांची वारी असते आषाढीला. चैत्रवारी इस्कॉन आरवडे बीड वाले केव्हा कार्तिक में बीड का नंबर. आपली वारी माघ वारीमध्ये आपण वारकरी बनता. रस्त्यामध्ये आम्ही येत असताना रस्त्यामध्ये दिंड्या पाहिल्या आम्ही. दिंडी सुरू हो गई, कई सारी दिंडी जा रही. तेव्हा तो दिवस, तो दिंडी सुरू करण्याचा दिवस जवळ आला. किती जवळ आला? उद्या सकाळी जय हो. आपण पताका घ्या, निघा भगवंताच्या दिशेनं. मृदंग करताळ घ्या, पताका घ्या. वारकरी भाई नाचती पंढरपुरापर्यंत जाऊन वाळवंटामध्ये काय करा? नृत्य करा, कीर्तन करा. हरे कृष्ण 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 हरे राम